नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये मित्रांनो पुनश्च एकदा आपले सर स्वागत आहे. आज आपण आपला हा विशेष मुलाखतीचा 5वा भाग प्रसारित करतोय आणि ही विशेष मुलाखत अत्यंत महत्वाच्या विषयावर आजची ही मुलाखत आहे. कारण की विशेष आणि महत्वाची यासाठी की सध्या जे विधानसभेचं वारं थांबलेलं आहे, परंतु जे 15 उमेदवार होते, ह्या 15 उमेदवारांमध्ये एकाचा विजय तर 14चा पराजय असा आपल्याला दिसून आला. आणि याच अनुषंगाने त्या 14 उमेदवारांमध्ये सध्याची जो करमाळा तालुक्यामधला चर्चेचा विषय आहे, तो चर्चेचा विषय म्हणजेच जे पैसे वाटप झाले, ते पैसे वाटप कार्यकर्त्यांना पैसे दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवले नाही किंवा योग्य प्रकारे उमेदवाराचा प्रचार प्रसार केला नाही. त्यामुळे आता सध्या जे नेते मंडळी आहेत ते त्यांच्याकडनं पैसे मागत असल्याचं सध्या करमाळा तालुक्यामध्ये चर्चा आहे. आणि तशा प्रकारचे बरेच अंशी लोकांची बोलणे सुद्धा कानावर येत आहेत. त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत आपले मार्गदर्शक नासिर कबीर ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या आतापर्यंतच्या करिअर मधल्या अशा काही घटना आणि त्याचा कितपत जनमानसावर परिणाम किंवा येत्या पुढील निवडणुकांमध्ये सुद्धा ह्या सर्वच जे उमेदवार आहेत अशा प्रकारे जे पैशाची परत मागणी करत आहेत पराभूत झालेले उमेदवार, त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतोय ते आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया. नमस्कार. नमस्ते नाशिर भाई, आता जसा आपण विषय मांडला की पराभूत उमेदवार हे लोकांकडनं किंवा जे कार्यकर्ते होते काम करणारे नेत्यांचे, ते त्यांच्याकडनं पैसे मागणीची कुठेतरी आता सूर लावल्याचं कानावर येत आहे. काय सांगायला? मुळात पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या, पूर्वीच्या निवडणुका ह्या पैशावर होत नव्हत्या. मला चांगलं आठवतंय, जवळजवळ मी 30-32 वर्ष झालं पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. पूर्वी निवडणुका प्रचारावर, प्रबोधनावर अशा निवडणुका व्हायच्या आणि पैसे वाटपाचा तर विषयच येत नव्हता. परंतु अलीकडच्या काळामध्ये असा प्रकार चालू झालेला आहे की मतदारांना प्रलोभन देण्याचं काम वेगवेगळ्या उमेदवाराकडून होतं आणि ह्याला कुठलाही उमेदवार अपवाद नाही. बरोबर. आपल्याला काही कुणाचं नाव घ्यायचं नाही आणि कुणाला बदनामी करायचं नाही. परंतु मुळात लोकशाहीमध्ये पैसे देणं आणि मतदारांनी सुद्धा ते पैसे घेऊन मत विकून मतदान करणं हे दोन्ही खरं तर चुकीचं आहे आणि असं होता कामा नये. ह्याच्यामुळं नको ते उमेदवार आपल्या माती मारले जातात, विजयी होतात. मारले जाण्यापेक्षा आपण वडवून घेतोय, त्याला आपला करमाळा तालुका सुद्धा अपवाद नाही. बरोबर, असा प्रकार आहे आणि हे खरोखरच चुकीचं आहे. पूर्वी एक निवडणूक जास्तीत जास्त 5 लाख 10 लाख, डोक्यावरनं पाणी गेलं 20 ते 25 लाख. परंतु आत्ताची निवडणूक जर आपण पाहिली तर आपल्याला चक्कर येईल इतके पैसे खर्च, करोडो रुपयाचा चुराडा होतो. एका उमेदवारांनी माझ्या माहितीप्रमाणे मला मिळालेली माहिती अशी की 25-25 कोटी रुपये खर्च केलेले आहे. असा प्रकार आहे. बार्शी सारख्या ठिकाणी तर मला काल कळलं, एका नामांकित उमेदवाराने 27 कोटी रुपये खर्च केले असं मला निवडून येण्यासाठी. आपण तरी करमाळा त्या मानाने म्हणजे 10 कोटी 12 कोटी पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणखी काय आपण मोठा आकडा काय आपण गाठलेला नाही. तरी पण हे सर्व करत असताना कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा चंगळवाद आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. कार्यकर्ते त्या पद्धतीने निष्ठावंत नाहीत. आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु ह्या निवडणुकीमध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ह्याला कुणीच अपवाद नाही. असं आवड निवड सुद्धा करायला आपल्याला संधी नाही. सगळ्याच प्रकारचे कार्यकर्ते पैसे घेतल्याशिवाय प्रचारालाच येत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि ह्याच्यामुळे होतंय का, जो उमेदवार पराभूत होतोय तो उमेदवार पैसे वसूल करणारच ना.
त्याला जर आउटपुट जर मिळालं नाही तर साहजिक आहे तो करणारच त्या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये असंही निदर्शनाला येतं की ज्याची लायकी नाही बरोबर असे सुद्धा कार्यकर्ते नको तेवढी अमाऊंट घेतात, नको तेवढे पैसे घेतात आणि त्याचा आउटपुट काहीच होत नाही. ह्याचा तपास उमेदवारांनी खरं त्यांच्या समर्थकांनी लावणं महत्वाचं. त्याच्या मागे किती लोकमत आहे, त्याच्या मागे किती लोक आहेत, तो कशा पराभूत पद्धतीचा झाल्यानंतर कार्यकर्ता त्याचं आहे. विश्लेषण केलं जातं, पण पराभव म्हणजे निवडणूक लागली की त्यानंतर ह्या गोष्टी दिसत नाहीत मग एवढं. मला तेच म्हणायचं होतं की उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा सुरुवातीला ज्या कार्यकर्त्याला आपण प्रलोभन देणार आहे, पैसे देणार आहे, त्याच्या माध्यमातून आपण मत घेणार आहे, खरंच तेवढं तो तेवढा लायकीवाला आहे का बरोबर. हे सुद्धा तपासून बघणं उमेदवाराचं खरं काम आहे. ज्या प्रकारे आता आपण हा विषय सांगितला, एक आठवण म्हणून एक मी सांगतो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून निवडणूक लढवत होते त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार काँग्रेसने उभा केले होते त्यावेळेसचा मला वाटतं निवडणुकीचा खर्च 50,000च्या आसपास होता. अगदी बरोबर, निवडणूक आयोगाने तो घालून दिला खर्च. बरोबर. परंतु त्यावेळेस त्यांना बाबासाहेबांना हरवण्यासाठी त्यावेळेस त्या उमेदवारावर काँग्रेसने 25 लाख रुपये खर्च केले होते आणि बाबासाहेबांचा पराभव केला होता. अगदी बरोबर असा एक म्हणजे हा इतिहासातला एक दाखला आहे. मग त्यावेळेस पासूनच्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या पद्धतीने घडत आले. आणि आताचा जो प्रकार आहे, आता आपण आपल्या मुलाखतीकडे परत एकदा की हा पैसे मागण्याचा जो प्रकार आहे, परत पैसे मागण्याचा जो प्रकार आहे, यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवाराच्या प्रत्येक अशा याच्यामध्ये प्रचारामध्ये किंवा त्याच्या मतदानावर कितपत परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. होणारच ना. आता मुळात कसं असतं, हे तुम्ही पैसे देऊनच मतं विकत घेण्याचा प्रकार करताय तर सगळेच जे मतदार आहेत आपल्याला सगळ्यालाच दोष देता येणार नाही. काही विशिष्ट वर्ग आहे तोच पैसे घेऊन मतदान करतो. आणखी जवळजवळ आपल्या समाज रचनेमध्ये 60 ते 70% लोक पैसे न घेता सद्विवेक बुद्धीला समोरून ते मतदान करतात. परंतु कार्यकर्ते उमेदवाराला येड्यात काढतात की इकडं असं पोझिशन आहे, तिकडं तशी पोझिशन आहे, तिथं दिल्या घेतल्याशिवाय मतदानच पडणार नाही, तुम्हीच निवडून येणार आहे, पैसे द्यावा लागतात. पैसे तर द्यावाच लागणार, तुम्हाला जेवण द्यावं लागणार, त्या पद्धतीने तुम्हाला खर्च करावा लागणार, पार्ट्या द्यावा लागणार. हा सगळा चंगळवाद निवडणुकीत आता आलेला आहे, पूर्वी नव्हतं हे सगळं. यामध्ये असाही एक म्हणजे अशी एक चर्चा कानावर आहे की खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जे काय कारण की आता निवडणूक म्हणलं की बोकड, कोंबडी किंवा दारू हा प्रकार आलाच. बरोबर. यामध्ये हॉटेल मालकांची तर भरपूर कमाई होते आणि घरगुती जेवणांचा बेत वाड्या वस्त्यांवर किंवा गल्लीबोळांनी ह्या प्रकार चालतात, मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामध्ये 10 किलो मटण सांगायचं, चिकन सांगायचं, त्यामध्ये एक 2-3 किलो आणायचं, भात मोठ्या प्रमाणात करायचं, भाजी मोठ्या प्रमाणात, अशाही प्रकार बरेचसे दिसून येतात. झालेला आहे ना असा प्रकार. पूर्वीच्या निवडणुका तर असे होते, उमेदवार आणि कार्यकर्ते घरचं बांधून आणायचे. बरोबर. आणि प्रचार केल्यानंतर कुठंतरी विहिरीच्या कडेला, कुठंतरी झाडाच्या घार सावलीत असा विसावा घेऊन ते आपले आणलेले 2 घास खायचे. परंतु आज कार्यकर्त्यांना दारू पाहिजे, मटण पाहिजे, चिकन पाहिजे, मच्छी पाहिजे, संध्याकाळी त्यांचा ब्रँड पाहिजे. त्याच्याशिवाय ती माणसं म्हणजे कार्यकर्ते प्रचारालाच येत नाही. त्यांच्या इंजिनला खत पाणी जोपर्यंत उघडच नाही, मिळत नाही, चालना येतच नाही. आणि ते म्हणतात त्याशिवाय माणसं बी येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट कशी, तुम्ही आताच जे सांगितलं की आत्ताच्या ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे कितीतरी किस्से झालेले, उमेदवाराने मटण आणण्यासाठी पैसे दिलेले असतात. बरोबर. परंतु कार्यकर्ते हे जे प्रमुख कार्यकर्ते जे असतात ते चिकन आणून मतदाराला खाऊ घालतात. बरोबर. पैसे वाचवतात त्याच्यात सुद्धा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट
जर तुम्हाला जर 100 लोकांचं 200 लोकांचं जीवन करा म्हणून उमेदवारांनी सांगितलेलं असेल, उमेदवार काय तिथे येत नाही, बरोबर. कारण त्यांना अन्य अनेक ठिकाणी फिरावं लागतं. फिरावं लागतं आणि निवडणूक खर्चाचं बंधन आहे. तिथं गेला की परत ते तिथं काय अॅक्युरेट हिशोब लिहिता येत नाही, आणि तिथे गेलं की आचारसंहिता कडक असल्यामुळे त्यांच्या मागे कॅमेरावाला असतो लगेच तो निवडणूक आयोगाचा, त्याच्यामुळे उमेदवाराला तिथे जाता येत नाही. बरोबर. मग प्रकार असा होतो की कार्यकर्त्याला हे सगळं माहिती असतं. कार्यकर्ता हा उमेदवारापेक्षा हुशार बरोबर. ह्या निवडणुकीपुरतं तर हुशार 100%. मग ते काय करतात, 200 लोकांचं जेवण करण्याच्या ऐवजी 50 लोकांचं जेवण करायचं, त्याच्यामध्ये सुद्धा कट लाईन मारायची. बरोबर. असे खूप किस्से झालेले आहेत. मध्यंतरी परवा मला तरी एक ऐकवत असं आलं, एका मोठ्या उमेदवाराचं जेवण होतं, एका कार्यकर्त्याला दिलेलं होतं, तर त्याला गल्लीमध्ये तू पार्टी दे जेवणाची, की त्याच्यासाठी तुला 20,000 रुपये. तरी त्या कार्यकर्त्यांनी आनंदाने घेतले आणि त्यांनी 20 लोकांना जेवण दिलं, ते बी चिकनचं जेवण दिलं. बाकीचे सगळे म्हणजे असे प्रकार झालेला आहे. काही काही उमेदवारांनी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हसायला येईल, आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण ऐकण्यात आलं माझ्या ती, एका कार्यकर्त्यांनी तर एका उमेदवारांनी 2-3 लाख रुपये दिले मतदारांना खुश करण्यासाठी, वाटप आपण म्हणू शकत नाही, कायद्याचं बंद नाही त्याला, खुश करण्यासाठी दिलेले असताना त्या भादराने कार्यकर्त्यांनी म्हशी चालल्या म्हणून कळलं मला नांद्याचं. जाऊ दे म्हणलं असेल, ते उमेदवार तरी कुठेही गटाडे खालून पैसे आणतोय. म्हणजे असे किस्से आपल्या तालुक्यामध्ये घडलेले आहेत. परत काय काय जणांनी वाहनं सुद्धा घेतली, काही जणांनी वाहनं घेतली, काही लोकांनी तुम्हाला सांगतो स्वतःवर जे कर्ज होतं ते कर्ज बँकेत पतसंस्थेत सावकाराचं कर्ज फेडलं, आणि आता आयशाराम मध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, उमेदवारांना आता बोलायला लागलेत काय काय झालं काय काय नाही, तर उमेदवाराला दिसायला सुद्धा तयार नाहीत ती लोक. असा प्रकार झालेला आहे यामध्ये. हेच कार्यकर्ते ज्यावेळेस निवडणुका होते त्यावेळेस उमेदवाराच्या सावलीसारखे पाठीमागे होते. बरोबर. जिथं सभा असेल तिथे त्याच्या मागे, आणि तुम्हीच येणार, तुमचं असं होणार, तुम्हाला एवढी मतं पाडणार, तुम्हाला तेवढी मतं पाडणार, हे सगळं अलबेल चाललेलं होतं. परंतु ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस हे कार्यकर्ते दिसतच नाही, असा प्रकार झालेला. यामध्ये एक दुसरा असा माझ्या कानावर किस्सा आलेला आहे की एका उमेदवाराकडून एक रक्कम घेतली गेली, आणि ती रक्कम घेतल्यानंतर ते दुसऱ्या गटाकडे गेले आणि तिकडे प्रवेश करून तिकडून दुसरी रक्कम आणली. खूप प्रकार झालेले असे. जे चिल्लर कार्यकर्ते जे असतात ना, त्यांनी तर सर्रास असं केलेलं. त्यांचं कसं असतं, ह्या जी संधी साधू कार्यकर्ते म्हणायचे, आणि त्यांनाही माहिती निवडणुकीत हे सगळं चालतं, परत कोण कोणाला विचारत नाही, त्याचं लिखापडी नसते काय नाही ना. कसली लिखापडी ह्याच्यामध्ये, लिखापडी केल्यानंतर ते अडचणीत येणार. बरोबर. निवडणूक आयोगाचे. त्याच्यामुळे ही सर्रास असा प्रकार झालेला आहे. 2-2, 3-3 उमेदवाराकडनं पैसे घ्यायचे, एकाकडनं पैसे घ्यायचे, दुसऱ्याचा प्रचार करायचा, तिसऱ्याचे पैसे घ्यायचे, चौथ्याचा प्रचार करायचा. असे खूप, आता आपल्याला कसं आहे, आपल्याला नावं सांगता येत नाही, परंतु असे शेकडो किस्से झाले. आता यामध्ये दुसरा असा एक मुद्दा आहे की ज्या वेळेस असे पैसे मागितले जात आहेत परत, ह्याचं जे कानावर येतं, ते पैसे मागणं योग्य वाटतंय का? आता कसं आहे बरं का, पैसे मागणं न मागणं हा त्या उमेदवाराचा भाग आहे. कारण त्याला जर मोठी जर चाट बसलेली असेल त्याला अपेक्षेपेक्षा, तर तो पैसे मागणारच ना. आणि त्याला आउटपुट जर नाही दिसला त्या कार्यकर्त्याकडून, आता कसं आहे, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला गट वाईज, गाव वाईज तुम्हाला आकडे दिसायला लागलेत ना. निवडणूक आयोगाने ते खूप चांगलं केलं. तुमच्या केंद्र वाईज तुम्हाला आकडे काढतात. उदाहरणार्थ आता करमाळ्या शहरातून कुठल्या अमुक उमेदवाराला अमुक मतं पडली, अमुक वार्डातून गल्लीतून किती पडले, मग त्या गल्लीतला जो कार्यकर्ता असतो, आपले समर्थक आणि विरोधक तो ओळखून असतो, हो, त्यांच्या लक्षात येतच ना ती. आणि त्याच्यामुळे उमेदवार साहजिकच चिडणं साहजिक आहे ना. अहो, एका कार्यकर्त्याला जर 5-5 आणि 10-10 लाख रुपये त्याच्या लायकी नसताना जर त्याला मिळालेले असेल, आणि त्याच्या वार्डामध्ये जर त्या उमेदवाराला 50 जर मत जर पडत नसतील,
तर त्याची काय त्यांचं बरोबरच आहे ना, ते पैसे वसूल करणार. यामध्ये मला एक असंही म्हणायचं आहे की ज्या प्रकारे आपण सुरुवातीला उल्लेख केला की पैसे घेऊन मतदान करणं हे चुकीचं आहे आणि लोकशाहीला घातक आहे असं आपण आधी सांगितलं. बरोबर. त्या अनुषंगाने कुठेतरी असा प्रकार होतोय, पैसे मागितले जात आहेत परत. मग त्याचा कुठेतरी आता म्हणजे कार्यकर्त्यांकडून हिशेब मागितला जातोय. त्या अनुषंगाने कुठेतरी परतच्या वेळेस याच्यावर चाप लागलेला दिसून येईल का? कुठेतरी जर थोडंफार कार्यकर्ता येईल का? लागणार ना. आता कसं असतं, एखाद्या कार्यकर्त्याने जर एकदा पैसे घेतले, दोनदा पैसे घेतले, त्यातून जर आउटपुट जर आला नाही तर त्याच्यावर चाप लागणारच ना. पुढच्या वेळेला त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कोणी. नाही, विश्वास नाही, परंतु कार्यकर्ताच म्हणजे जो प्रामाणिकपणे असो, आकर म्हणजे कसा का असना तो कार्यकर्ता काम करत असेल, तो पैसे घेण्याला जरा तास पडेल. 100% चालणार. अहो आपल्याकडं तर आता कसं आहे, ही जी आपली मुलाखत आहे ही इतकी सेन्सिटिव्ह मुलाखत आहे की आपण जर एखाद्याचं कुणाचं जर नाव घेतलं तर आपल्यावर डिफेमेशन येईल. बरोबर. इतकं म्हणजे अवघड आहे. मी आता जवळजवळ 30-32 वर्ष झालं पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत. असे आपल्या तालुक्यात सुद्धा 7 ते 10 लोक आहेत, ते फक्त निवडणुकीला नेतेगिरी करतात. अमक्याचा पाठिंबा, तमक्याचा पाठिंबा, माझ्याकडे एवढं ही आहे, माझ्याकडे तेवढं ती आहे, आणि बरोबर त्या उमेदवाराला खिंडीत गाठायचं किंवा कुंडीत पकडायचं, त्याच्याशी सौदेबाजी करायची आणि आपला स्वाहाकार करून घ्यायचा. असं सर्रास आहे. मग त्या उमेदवारांनी जर पैसे मागितले, त्यांना जर आउटपुट नाही मिळालं तर नवल नाही ना, त्याच्यामध्ये मागणारच ना ती पैसे. पण आता करमाळा तालुक्यामध्ये मला तर वाटतं यंदा पहिल्यांदाच हे पैसे मागण्याचं सत्र मी ऐकायला लागलोय. ह्याच्या अगोदर काय कधी माझ्या ऐकवत आलेलं नव्हतं. परंतु असे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये असे बरेचसे किस्से याच्या आधी घडलेले आहेत. ते असे किस्से घडल्यानंतर सुद्धा मी परत हा विचार करतोय की तरी सुद्धा कार्यकर्ता किंवा लोक त्यातून सजग का होत नाहीत किंवा नेमकं पैशाची एवढी धुंदी का चढून जाते? मुळात कसं आहे बरं का, तो जो कार्यकर्ता असतो त्याला चांगलं माहिती असतं की हा जो उमेदवार आहे, हा उमेदवार काय लय प्रामाणिक नाही. बरोबर. ह्याने बी कुठेतरी असं चालला मारलेला असतो. बरोबर. म्हणजे सरळ स्पष्टच बोलायचं म्हणल्यावर, बरोबर. कारण त्याची भावना अशी झालेली असते, ह्याने तरी कुठं नाही काम घालून पैसे आणले. बरोबर. मग आपण त्याच्यातनं थोडं हल्लं म्हणून काय फरक पडतो. आणि निवडणूक आहे, लोकशाहीचा उत्सव होऊन जातो त्याच्यात, असा प्रकार आहे. समुद्रातून 2 घागरी घेतल्या, समुद्रकारी कामावर काहीच नाही. आणि मुळात आपल्याला आणखी मी तुम्हाला सांगतो, आपल्याला काय कुठल्या उमेदवारावर टीका करायची नाही. बरोबर. प्रामाणिक सुद्धा उमेदवार आहेत, त्याच्याबद्दल मी विषय नाही. परंतु असे काही उमेदवार आहेत की त्यांनी कुठेतरी असं, मला ह्याच्यावर एक शब्द सुचतोय, ज्यांनी कंड जिरवून घेतलं. खंडच जिरवायचं काम आहे ना निवडणुकीत. आता तुम्ही बघा ना, आता आपल्याला असं काय सांगायचं नाही, काय काय उमेदवाराला जर आता 15 उमेदवार आपल्याकडे होते, बरोबर, खर्चाच्या मानाने आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. बरोबर. त्यांनी केलेला खर्च आणि मिळालेली मतं, बरोबर, ह्याचा जर तुम्ही जर विचार केला तर किती तफावत आहे सांगा ना. तुम्ही जेवण दिली, तुम्ही लोकांना मोफत साहित्य वाटप केलं, तुम्ही लोकांना देवदर्शनाला नेलं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कुणाला पदं दिली, कुणाला कामं दिली, 5-5, 10-10 लाख रुपयाची काम सुद्धा दिली. त्याच्यामध्ये आपले पत्रकार सुद्धा सुटलेले नाही. बरोबर. त्यांनी सुद्धा काही लोकांनी कामं घेतली म्हणून मला कळलं. बरोबर. म्हणजे असा आहे ना प्रकार. मग त्याच्यातून सुद्धा काय आउटपुट निघालेलं नाही ना, काय किंवा निघत नाही. त्या कार्यकर्त्याचं किंवा त्याचं काय एवढं असं समाजात प्राबल्य नाही, असं त्याचा अर्थ होतो ना. म्हणजे जेवढा आकडा तुम्ही फुगवून सांगता तेवढं तिथून ती आउटपुट देत नाही. मग ह्याच्यासाठी उमेदवारच चाणक्य पाहिजे. उमेदवाराला कसं असतं, उमेदवाराला त्यावेळेस एक धुंदी असते की आपल्याला येणं केल्या प्रकारे ही निवडणुकीत विजय व्हायचे. त्याच्यामुळं त्याला काही कळत नाही. आणि कार्यकर्ते सुद्धा एवढं भडकून सांगतात त्या उमेदवाराला, साहेब आपल्याकडे तिकडं असं असेल, साहेब आपल्याला तिकडं असं असेल.
तिकडं असं असं केलं तर आपल्याला असं असं होईल, तिकडं तसं केलं तर आपल्याला असं होईल. आता मला कुठल्या शहराविषयी नावं ठेवायचे नाही. आपल्याच मतदारसंघातला कुर्डुवाडीचा भाग आहे. मी सार्वजनिक टीका करतोय. यंदा कुर्डुवाडीमध्ये मतदार लक्षणीय घट झाली. जिथं 80% 85% मतदान झालेलं आहे, त्या कुर्डुवाडीमध्ये यंदा काय टक्केवारी झाली हे तुम्ही आकडेवारीवरून बघितलं. बरोबर. मला तर तिथं असं कळलं, मला नाव ठेवायचं नाही कोणाला, बरोबर. परंतु पैसे हातात न आल्यामुळं लोक मतदानालाच गेले नाहीत. असा प्रकार झाला तिथं. किती शोकांतिक आहे. अनेक गावामध्ये सुद्धा असाच प्रकार झाला. आता संध्याकाळी आता तुम्ही एक सोपं गोष्ट आहे, निवडणूक आयोगाने किती प्रबोधन केलं मतदान करा म्हणून. बरोबर. आणि सकाळी 7 वाजेपासून मतदान चालू होतं, ते 6 वाजेपर्यंत मतदान असतं. म्हणजे तुम्ही बघा किती तास, किती वेळ असतो. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही सकाळी दैनंदिन कार्यक्रम आटोपल्यानंतर तुम्ही लगेच मतदानाला जायला पाहिजे ना. बरोबर. सकाळी मतदान केंद्र ओस आणि संध्याकाळी 5च्या पुढे गर्दी, हा काय प्रकार आहे? कशासाठी? ह्या प्रलोभनाचाच भाग आहे. काही काही लोकांना इतकी बेकार सवय लागलेली, पैसे खिशात मिळाल्याशिवाय मतदानच करत नाही. ही धोकेदायक आहे ना, लोकशाहीला धोकेदायक आहे, मारक आहे. आणि असा प्रकार होतो. संध्याकाळी का लाईन लागती? असं काय काम असतं? त्या दिवशी तुम्हाला बाजार नसतो, त्या दिवशी तुम्हाला सार्वजनिक सुट्टी असते. काय कुठलं काम असतं? काहीच काम नसतं त्या दिवशी. त्या दिवशी म्हणजे स्वतः सुट्टी असते. जिल्हाधिकाऱ्यांनी तर आदेश काढले. सार्वजनिक सुट्टी असते साहेब त्या बरोबर. दिवशी. तुम्हाला आस्थापनेला सुट्टी असते, तुमच्या धंद्याला, उद्योगाला, ह्याला त्याला, व्यवसायाला त्यांनी सुट्टी दिलेली असते. एखादा व्यावसायिक बाजार करू जर असेल तर बाजाराला कुठं सुट्टी? आठवडे बाजाराला दिलेली असते. बरोबर. मग तुम्ही लगेच जायला पाहिजे ना मतदानाला. मतदानाला उशिरा जाणं म्हणजे तोच प्रकार आहे ना. डायरेक्ट आपण बोलू शकत नाही आमच्या माणसाने पैसे घेतले नाही म्हणून. पण ही वस्तुस्थिती आहे. गेले आपल्या करमाळा मतदारसंघात कुर्डुवाडी आल्यापासून सातत्याने इथल्याच कार्यकर्त्याने मला रंजक किस्से सांगितले होते. अंगावरच धावून येत होते म्हणजे पैशासाठी. आणि ते गटागटाने, हा आम्हाला का पैसे दिले? आम्हाला का पैसे मिळाले? तिकडे ते आमच्या गल्लीत दिले, तिकडे दिले आणि आम्हाला दिले नाही. कार्यकर्ते बी एवढे हुशार आहेत, उमेदवारांनी एका मतदाराला 1000 दिलेले असते, इकडे 500. तिकडे 500 देतात. 500 ते खिशात घालतो, ती बी खाल्ल्यावर परत अजून त्याचा बाबाटा होतो. म्हणजे असे अनेक रंजक किस्से आहेत ह्या निवडणुकीमध्ये. आपल्याला वेळ सुद्धा पुरणार नाही इतके किस्से आहेत. परंतु आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही, कारण हा विषय संवेदनशील आहे. यामध्ये दुसरा असा मुद्दा आहे की निवडणूक आयोग सातत्याने या गोष्टीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतो. तरी सुद्धा ह्या गोष्टी घडताना दिसतो येतात. प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असं म्हणायचं का? लोक जरा चलाकीनं वागतायत. कसं होतं बरं का, ह्या पैशाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने खूप डिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे. एक तर पहिलं उमेदवाराला खर्चाचं बंधन आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, उमेदवाराच्या वॉचवरच एक टीम असते. बरोबर. कॅमेरा घेऊनच किती तो खर्च करतोय, कुणाला भेटते, काय पोझिशन चालली त्यांची, चहा केलेला, बॅनर सगळा खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड करावा लागतो. परंतु उमेदवार आणि कार्यकर्ते बी एवढे हुशार आहेत की उमेदवाराला सोडून त्याच्या वाहनावर कुठल्याही प्रकारचा स्टिकर लावायचा नाही, कुठल्याही प्रकारचा झेंडा लावायचा नाही, प्रायव्हेट वाहन घेऊन फिरायचं. तो निवडणुकीचे खर्च येणारच नाही. म्हणजे निवडणूक आयोगाने एक नियम केला तर त्या नियमातून सुटण्यासाठी 10 अक्कल हुशारी लगेच चालू असते कार्यकर्त्याचा आणि उमेदवाराचा. म्हणजे ह्याला फाटा निवडणूक आयोग तरी अजून काय करणार? मग निवडणूक आयोग आपल्या शहराच्या, मतदारसंघाच्या 4ही हद्दीशील करतात. त्या पद्धतीने त्याची चेकिंग होती. पण हे सगळे रक्कम आधीच येऊन अगोदर येतील, अन्य प्रकार असतात. बरोबर. काय रस्त्याचा असतो काय, शेतात तो बी येऊ शकतात पैसे, असं काय नाही. पैसे आणायचे म्हणल्यानंतर काय आहे त्याला? अहो मध्यंतरी मी अशी चर्चा ऐकली की ही जी मोठे जी व्हीआयपी प्रचाराला जे जातात तेच संरक्षणामध्ये पैसे मतदारसंघात येतात. ही लहान तो मोठा घास आहे, परंतु वस्तुस्थिती हा प्रकार होतो. असा व्हीआयपी
पण की त्यांच्या ज्यादा तर आता सध्या चेकिंग होत आता सध्याच्या काळामध्ये, परंतु याच्या आधी तो सर्रास प्रकार मुळात कसं आहे, नव्हता. सगळं फारच आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा पार्सलिटी आहे. बरोबर. आता सत्ताधारीची चेकिंग होत नाही, विरोधी पक्षाची चेकिंग होती, ती दिसतं ना. आणि विरोधी पक्ष जास्त आरोप करायला लागले की काही 2-4 सत्ताधारीची बी चेकिंग करायची. म्हणजे त्यांना सांगते तर बघा आमच्याही माणसाचं आम्ही चेकिंग केलं म्हणून. हाही प्रकार आहेच. या प्रकारावरून आता जसं तुम्ही सांगितलं की तो आता पैसे हा मागणारच, कारण की त्यानं मतदान तेवढं त्याचं मताधिक्य दिलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी आता ह्या गोष्टीला चाप तर लागणार नाही. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी विजयासाठी की अशा प्रकारचे सूत्र गणित बांधणं हे म्हणजे येत्या काळामध्ये उमेदवाराला सुद्धा घातक ठरेल. आहेच ना. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, उमेदवारांनी सुद्धा थोडं कार्यकर्ता मगाशी जी आपण बोललो त्या पद्धतीने तपासून घेऊनच करायला पाहिजे ना. आता कसं आहे, त्या उमेदवारांनी जर तुम्हाला पट्टी पाडलेली असेल उमेदवाराला, त्या कार्यकर्त्यांना तर ते कार्यकर्ते सुद्धा लायकी बघूनच तुम्ही त्या पद्धतीने वाटप करणं खूप महत्वाचं आहे ना. ऐका, दुसरी एक गोष्ट अशी राहिलेली ह्याच्यामध्ये, आता पैसे जरी माघारी घेता आले नाही, आता उदाहरणार्थ तुम्ही उमेदवार आहे, मी तुमचा कार्यकर्ता आहे, मी तुमच्याकडून मतदार घेण्यासाठी काही रक्कम घेतली परंतु मी खाली काही वाटप केली नाही, ते तुमच्या लक्षात आलं तुम्हाला मतदान पडल्यानंतर. मग त्याच्यानंतर मी नगरसेवकाला उभारणार असतो, मी जिल्हा परिषदेला त्या उभारणार ठिकाणी असतो, अडचणी निर्माण केल्या जातात. मी अन्य पंचायत समितीला उभारणार असतो. मग त्यावेळेस माझा करेक्ट कार्यक्रम तुम्ही करणार, ह्यांनी मला असं ह्या टायमाला असं केलेलं होतं, बरोबर. असाही प्रकार होत. कारण जरी पैसे नाही माघारी घेता आले तरी असे ह्या माध्यमातून त्याची परतफेड पण ते होते. पैसे दिले जातात माघारी. कोण द्यायला लागले साहेब? मुळात हे पैसे, आता तुम्ही जे पैसे घेतलेले असतात, मी घेतलेत पैसे आता असं समजा, आणि मी वाटप न करता माझे कर्ज भागवले, बरोबर. मी माझं कर्ज भरलं, मी कुठं धंद्यासाठी पैसे वापरले, गाई म्हशी घेतले, अन्य मोटरसायकल घेतली, बरोबर. माझी जुनी बंद पडलेली मोटरसायकल दुरुस्त केली, त्याच्यासाठी पैसे वापरले, म्हणजे माझ्या स्वतःसाठी पैसे वापरले. ही त्यांना जी बेनिफिट मिळणार होतं, जी मतदाराला जी काय आपल्याला खुश करायचं होतं, मतदाराला खुश न करता मी स्वाहाकार केला थोडक्यात, असा प्रकार होतो. अहो, असे कितीतरी उमेदवार आहेत की इतकी धुंदी ह्या निवडणुकीमध्ये, थोडक्यात आपूची गोळी खाल्ल्यानंतर कसा माणूस जिंकतो, बरोबर, तशी निवडणुकीची व्यसन आहे. त्या निवडणुकीच्या लढवण्यासाठी माणूस प्लॉट विकतो, माणूस शेतजमीन विकतो, माणूस उमेदवार नाही त्या प्रकाराने कर्ज काढतो, आणि जर त्याचा निकाल जर उलटा लागला तर पश्चाताप करायची पाळी. एक किस्सा असाच एक मला आठवला, तुम्ही सांगत होता म्हणून. उत्तर प्रदेश मधील एक अब्जाधीश माणूस लोकसभेला निवडणुकीला सामोरं जात होता. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी स्वतःला अशाच प्रकारे झाडावर चढवलं, खूप म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, आपण ग्रामीण भाषेत बोलतो. निवडणुकीत त्याला सांगितलं, साहेब आपल्याला या ठिकाणी खूप मोठं मताधिक्य आहे, त्या ठिकाणी खूप मोठं मताधिक्य आहे, आपण निवडून येणार, अशा प्रकारे सांगितलं. आणि त्याच्याकडून म्हणजे करोडो रुपयांचा खर्च झाला, आणि अक्षरशः त्या अब्जाधीश माणसाचं त्याचं डिपॉझिट सुद्धा राहिलं नाही. त्याचं दुखणं काय होतं, त्याचं दुखणं हे पैसा खर्च झाल्याचं दुखणं नव्हतं, त्याचं परिस्थिती कशी, त्याचे दुखणं ती बी नव्हतं. त्याचं दुखणं हे होतं की साहेब माझा पैसा खर्च झाला, करोडो रुपयांचा झाला, हे माझं दुखणं नाही, परंतु माझं डिपॉझिट गेलं, माझी इज्जत गेली. किती किती अवघड गोष्ट आहे हे त्याचं दुःख. पैसा परत कमवणार, परंतु डिपॉझिट जाणं आणि इज्जत जाणं ही त्याला खूप अर्थ झालं. बरोबर. ही एक किस्सा सांगितला, ही जी तुम्ही किस्सा सांगितला त्याच्या अपोजिट सुद्धा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा विषय नाही. असे उमेदवार आहेत, काय पक्ष असे की उमेदवारांना करोडो रुपये देतात प्रचारासाठी, प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी. काय पार्टीचे प्रमुख करोडो रुपये देतात. मग असे बी काय महाभाग उमेदवार आहेत, जर एखाद्या उमेदवाराला जर 10 कोटी रुपये दिले तर ते 2च कोटी खर्च करणार ती.
किंवा 3 कोट खर्च करणार, राहिलेले 7 कोट खिशात घालणार, बरोबर. असे उमेदवार आहेत. म्हणजे आपण कार्यकर्त्याला नाव ठेवून उपयोग नाही, उमेदवार सुद्धा असे काय काय आहेत, हा सुद्धा प्रकार चालतो. म्हणजे उमेदवारी सुद्धा फायद्यात पाडणारे आहेत उमेदवार. बरोबर. तर मित्रांनो, मी मग सांगितलं की आपले मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार हे नाशिर कबीर यांनी हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, पैसे घेणं किंवा पैसे देणं आणि मतदान करून घेणं किंवा त्या कार्यकर्त्यांना उमेदवाराला हरभऱ्याच्या झाडावर चढवून सांगणं की साहेब आमच्याकडे एवढं मतदान आहे, आम्ही तुम्हाला इथून एवढं मतदान देऊ, आणि स्वतःच कुठंतरी सर्व असं भागवून घेणं. म्हणजेच परिस्थितीची काय कर्ज पाणी शेतीचं किंवा जसं सांगितलं की काय काय तर पशु घेतले, पशुपालक झाले, काय काय तर किस्से भरपूर आहेत. कर्ज स्वतःवर. त्यामध्ये मला असंही एक सांगण्यात आलं की एका उमेदवाराचा एका कार्यकर्त्याला फोन आला, पैसे मागितले, तो कार्यकर्ता दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेला आहे. असेल ना प्रकार तो असणार ना, पैसे मागितले म्हणून दवाखान्यात. तर आता तो नाटक करणार, मी आजारी, मला असं झालंय तसं झालंय, आणि पैसे खर्च झालेले असतात, आता द्यायचे कुठून, असाही प्रकार आहे ना. तर हे असे रंजक किस्से आहेत आणि हे सर्व प्रकार सध्या कानावर येत आहेत. आम्ही पर्टिक्युलर कुठल्याही एका उमेदवाराचं नाव घेत नाही. ही निवडणूक आहे आणि निवडणूक म्हणले की स्पर्धा आली आणि या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार त्याच्या परीने वेगवेगळी शक्कल लढवतो, कार्यकर्ता पळवतो आणि निवडणुकीची सूत्र बांधतो, गणित आखतो. त्या गणित जर त्याच्या आखणीनुसार, नियोजनानुसार जर बरोबर बसली तर तो विजयाच्या दारामध्ये पोहोचतो. यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर एका उमेदवाराचा विजय होतो, तर जे अन्य उमेदवार असतात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. यामध्ये दोष कोणाचा आणि यामध्ये विजय कोणाचा, किंवा कार्यकर्ता चुकीचा किती, किंवा जो उमेदवार आहे त्यानं जे नियोजन केलंय हे बरोबर बसलं का नाही, हे पराभवानंतर याची गणित आणि सूत्र मांडण्याआधी आपण कोणत्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून हे सर्व करतोय हे तरी उमेदवारांनी तपासून पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्या विजयाचे सूत्र बांधणं गरजेचं आहे, तरच ते काही गोष्टी साध्य होत आहेत. ह्याच्यामध्ये असा प्रकार आहे, 3-3.5 लाख मतदारांचा एक मतदारसंघ असतो. बरोबर. लोकसभा तर 5-5 तालुक्याचे मतदारसंघ असतात, 5-15 6 तालुके, 15 ते 16 लाख मतदार असतो. बरोबर. अशा मोठ्या निवडणुकीमध्ये पैशाची खैरात होती म्हणल्यावर आश्चर्य आहे का ना. हा प्रकार पूर्वी कसा असायचा किंवा आता कधी होतो, नगरपालिकेमध्ये होतो, पंचायत समितीमध्ये होतो, ग्रामपंचायतीमध्ये आणि नगरपालिकेमध्ये तर घरटी हा प्रकार चालतो सगळा. बरोबर. परंतु लोकसभा आणि विधानसभेसारखे मोठ्या मतदार संख्या असलेल्या भागामध्ये हा प्रकार होणं म्हणजे लोकशाही धोक्यात आल्यासारखे असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. आधीच लोकांना आता सध्या ईव्हीएम मुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे असं सध्या अनेक राजकीय पक्ष बोलत आहेत. आम्ही त्या गोष्टीवर बोलत नाहीये, राजकीय पक्ष ह्या गोष्टीवर बोलत आहेत आणि त्यांची मतं मांडत आहेत की ईव्हीएम मुळे लोकशाही धोक्यात आले. आता जशा प्रकारे नाशिर कबीर यांनी सांगितलं की ह्या अशा देवाणघेवाण म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणीमुळे सध्या हे लोकशाहीला मारक ठरत आहे आणि योग्य उमेदवार आपल्या विकासासाठी येणार तो येत नाही आणि अयोग्य उमेदवार हा पैशाच्या जोरावर आपल्या माथी मारला जातो. तर येत्या कोणत्याही निवडणुकीमध्ये ह्या गोष्टींना आपण आळा घालावा किंवा आळा बसवावा, जेणेकरून आपल्याला योग्य उमेदवार निवडून दिला जाईल लोकांकडून. अशा प्रकारचं एक वातावरण निवडणूक आयोग तयार करत असताना सुद्धा असे जर प्रकार सर्रास घडत असतील तर ते अत्यंत चुकीचं आणि लोकशाहीला मारक आहे असं आपल्याला खेदानं म्हणावं वाटतं. आणि माझ्या मते तर मला तर असं म्हणायचं आहे की जे पैसे आता जे कार्यकर्त्यांना दिलेले आहेत ते खरं तर वसूलच करावे, जेणेकरून तो कार्यकर्ता परत पैसे घेण्याच्या नादी लागणार.
आणि ते असे तसे वसूल नाही करायला पाहिजे, त्याचा अपमान करून वसूल करायला पाहिजे की तू मला निष्ठ दे किती माणसाचं तुला मतदान पडले, आणि हे झालेलं मतदानाचे आकडे आहेत. बरोबर, म्हणजे जेणेकरून तो कार्यकर्ता परत पैसे घेण्याच्या नादी लागणार कुणीतरी हे धाडस करायला पाहिजे. काय पाहिजे. तर मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा हा भाग आपण, हा 5वा भाग आपण या ठिकाणी प्रसारित करत आहोत. यामध्ये आमचा कोणताही हेतू नाहीये की बरोबर. कोणत्याही उमेदवाराचं आम्ही या ठिकाणी नाव घेत नाही. करमाळा 244 करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 15 उमेदवार होते. यामध्ये आमदार नारायणआबा पाटील हे विजयी झालेले आहेत, जे पूर्वी आमदार राहिले होते, माजी आमदार होते, ते आता सध्या नूतन आमदार झालेले आहेत. त्यामुळे जे 14 पराभूत उमेदवार झालेले आहेत, यामध्ये आम्ही कोणाचंही एका पर्टिक्युलर कुठल्याही उमेदवाराचं नाव घेत नाही. त्यामुळे कोणीही सदरच्या मुलाखतीतून वेगळा अर्थ काढू नये, कारण की सध्याची ही मुलाखत आमच्या सध्या करमाळा तालुक्यामध्ये जो विषय चर्चेला येत आहे, रंजक विषय आहे, जो रंजक आहे आणि चर्चेला येत आहे, त्याच्यावरून हे सर्व विश्लेषण आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे. तरी त्या सर्व गोष्टींचा लोकांनी बोध घेऊन येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडायचा असेल तर आपण त्या गोष्टी टाळणं कितपत गरजेचं आहे हे जाणून घ्यावं. तुर्तास नाशिरभाई, आपण वेळ दिला. नमस्कार. आपण खूप हा एक रंजक विषय होता किंवा एक संवेदनशील विषय होता, परंतु खूप अशा रंजक गोष्टीतून हा खेळमेळीचा विषय बनवून चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं, त्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं परत एकदा ह्या 5व्या भागासाठी आम्ही आपलं आभार मानतो आणि पुढील अशाच आमच्या वेगवेगळ्या भागांसाठी आपला वेळ द्यावा अशी विनंती करतो. नक्कीच. धन्यवाद. नमस्ते.